प्रदीप अवसाद परत एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे जी तुम्ही स्पर्धा परीक्षा देता, कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना, तर त्याच्यामध्ये सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा पॅराजंबलचा एक प्रश्न विचारला जातो। तो विचारला जातो तुम्हाला 5 प्रश्नासाठी, नाहीतर मग 2 किंवा 3 प्रश्नासाठी एक वाक्य दिले जाते। तर त्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत, ते प्रश्न कसे सोडवावेत ते आज आपण बघणार आहे, बरोबर आहे। तर बघा, एक साधी सरळ कन्सेप्ट आहे। जर का तुम्ही एखादा एग्जाम मध्ये पॅराग्राफ असेल, तर पॅराग्राफची सुरुवात कशाने होत असते माहिती आहे काय, की जसं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर एक गाव होतं, त्या गावामध्ये हरिश्चंद्र नावाचा हा एक राजा राहत होता, ठीक आहे। तर त्याला काय होतं, त्याला 2 मुलं होती। आता वाक्याची सुरुवात कशी झालेली आहे की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा होता। म्हणजे हरिश्चंद्र जे आहे ना, हे एक प्रॉपर नाउन झालं, बरोबर आहे। आणि त्या राजाचं नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी काय की काय वापरलं पुढचं वाक्य, त्याला 2 मुलं होती। परत हरिश्चंद्र नाव न घेता काय की म्हटलं त्याला 2 मुले होती, बरोबर आहे। साधी सरळ मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की वाक्याची जर सुरुवात होत असेल ना, तर सर्वात पहिले जे आहे ना नाउन येणार आहे। नाउन पण कुठलं यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नामानं वाक्याची सुरुवात होते, प्रॉपर नाउन, अशा प्रकारे वाक्याची सुरुवात होणार। त्याच्यानंतर काय होते माहिती आहे का, त्या नामाचं रिपिटेशन टाळण्यासाठी काय यूज केलं जाते, प्रोनाउन। म्हणजे काय, सर्वनाम जे आहे ना हे वापर केले जाते, बरोबर आहे। म्हणजे 1 नंबरच्या वाक्यात हे येणार आणि दुसऱ्या नंबरच्या वाक्यामध्ये काय येणार, तुमचा प्रोनाउन येणार। प्रॉपर नाउन वाला नेहमी वाक्य जे असेल ना हे पहिलं असेल आणि त्याच्यानंतर जे असेल ना तुमचं प्रोनाउन, त्यासाठी ते नाव रिपिटेशन टाळण्यासाठी। कदाचित प्रॉपर नाउन नसेल, कॉमन नाउन कुठलंही असेल, बट रिपिटेशन टाळायचं जर का असेल तर प्रोनाउन। म्हणजे काय असेल की या प्रकारचं 1 नंबरला वाक्य आणि 2 नंबरचं हे वाक्य, ठीक आहे। आता बघा, दुसरा आहे आपल्याकडे आर्टिकल्स। आर्टिकल्स आपले किती असतात, 3 ए आहे, त्यानंतर एन आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, द आर्टिकल आहे। आर्टिकल आहेत ए, एन आणि द किंवा दी आर्टिकल, ठीक आहे। बघा काय असते, ज्या वाक्यामध्ये बघा ए किंवा एन आर्टिकल असेल ना, तर हे वाक्य जे आहे ना हे 1 नंबरला येणार आणि ज्या वाक्यामध्ये द आर्टिकल असेल ना ते 2 नंबरचं वाक्य असेल। आता हे असं का माहिती आहे का, बघा याला इनडेफिनेट आर्टिकल म्हटले जाते। इनडेफिनेट म्हणजे काय, अनिश्चित, आणि हे असते तुमचं डेफिनेट आर्टिकल, बरोबर आहे। म्हणजे काय असते, वाक्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या समोर पहिल्यांदा येईल ना, तर काय होणार, ते अनिश्चित असणार आहे, म्हणून ए किंवा एन आर्टिकल त्यासाठी होणार। पण त्याच गोष्टीचं रिपिटेशन होत असेल, डेफिनेट गोष्ट माहित आहे, त्यावेळेस जे आहे ना द आर्टिकल येणार आहे। अशा प्रकारे जे आहे ना आपल्याला वाक्याचा सिक्वेन्स हा ठरवता येते, ठीक आहे। तर आज आपल्या समोर जे आहे ना हे काही वाक्य आहेत, काही सेंटेन्सेस आहेत, त्याचं सेंटेन्स रिअरेंजमेंट कसं करायचं ते आपण बघायला सुरुवात करणार आहे, आपण कसं सोडवायचं ते। तर बघा, आपल्याकडे जे आहेत ना 2 वाक्य जे आहेत ना, हे बघा, हे आहे S1 आणि हे आहे S6। याचा अर्थ काय असतो माहित आहे का, जर एक्झाम मध्ये आला हा पॅटर्न तर हा लक्षात घ्या, नाहीतर आपण पुढचं पॅटर्न तर बघणारच आहे, ठीक आहे। S1 म्हणजे काय असते, सेंटेन्स। S चा अर्थ आहे सेंटेन्स, आणि 1 म्हणजे काय, सेंटेन्स 1 नंबरचं हे आहे। आणि S6 म्हणजे काय की आपल्याकडे हे जे 6 वाक्य आहेत ना त्यातले यांनी S1 म्हणजे पहिलं वाक्य दिलेलं आहे की हे 1 नंबरला येणार आहे, आणि 6 नंबरचं वाक्य दिलेलं आहे की ही 6 नंबरला येणार आहे। तर आपल्याला करणं काय, उरलेले हे जे 4 वाक्य आहेत ना याचा सिक्वेन्स हे करणं आहे। 2 नंबरला कुठला, 3 नंबरला, 4 नंबरला आणि 5 नंबरचा, आणि 6 नंबरचं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे। मग आता सुरुवात करायची वाक्याची। बघा, पहिलं वाक्य काय, मी काय सांगितलं, सगळ्यात पहिले काय यायला पाहिजे, नाउन यायला पाहिजे, म्हणून यांनी काय केलं, हॉबीज। हॉबीज म्हणजे काय असते, छंद। हा नामाचा कुठला प्रकार येतो माहिती आहे का, याला भाववाचक नाम किंवा याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटले जाते। म्हणजे आपलं 1 नंबरचं जे मी तुम्हाला लॉजिक सांगितलं तेच इथं फॉलो होते। म्हणजे हॉबीज कॅन फिल अवर, म्हणजे काय की जे छंद आहे ना ते आपलं भरून काढते। काय काढते, आता बघा, ग्रामर जे मी सांगितलं की ग्रामर ज्याचा पक्का आहे ना त्याला हमखास भरपूर प्रश्न येतात। हे जे अवर जे आहे ना, अवर हे पॉझिटिव्ह प्रोनाउन। याच्यानंतर काय असतं मित्रांनो माहित आहे का, नाम हे यायला पाहिजे, बरं का। याच्यानंतर काय यायला पाहिजे, नाउन यायला पाहिजे। आणि जर का हे अवर्स असेल ना, अवर्स, तर याच्यानंतर जे आहे ना नाउन हे अजिबात येत नाही, नाउन हे अजिबात येणार नाही। आता मी काय म्हटलं, वाक्यामध्ये अवर आहे म्हणजे याच्यानंतरचा जो पार्ट असेल ना काय यायला पाहिजे माहित आहे का, एकतर नाउन यायला पाहिजे, हे म्हटलेलं आहे। आता स्पेअर म्हणजे काय असते, सुटे। सुटे आपण म्हणत नाही का, स्पेअर टाइम असते, माझ्याकडे मोकळा वेळ आहे, त्याप्रमाणे स्पेअर इथे यूज झालेला आहे। मग स्पेअर हे नाउन आहे का, तो मोठा विचार करण्याची गोष्ट आहे। तर मित्रांनो, इथं जे आहे ना स्पेअर हे नाउन नाही, तर स्पेअर जे आहे ना हे काय यूज झालेलं आहे माहित आहे का, तुमचा ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेला आहे। जर का वाक्यामध्ये तुम्ही नाउन घेत असाल ना, नाउन,
तर या नामाच्या आधी काय येऊ शकते, एकतर ऍडजेक्टिव्ह येते, नाहीतर काय येऊ शकते, ऍडवर्ब येऊ शकते, बरोबर आहे. मग याच्या आधी इथं कुठलं तरी पॉझिटिव्ह प्रोनाउन यायला पाहिजे आणि तसं आलेलं आहे. म्हणजे हे जर का हे अवर पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, इथं ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे माहित आहे का, इथं नाऊन यायला पाहिजे. मग नाऊन, आता इथं जर नाऊन असेल ना तर तुम्हाला 2 नंबरचं वाक्य कसं सर्च करावं लागेल, ज्या वाक्याची सुरुवात हे नाऊन न झालेली असेल ते आपलं वाक्य असेल, बरोबर आहे. आता बघा इथं S6 वाला तर विचारात नाही घ्यावं लागेल, तुम्हाला या PQRS पैकी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे 2 नंबरचं वाक्य काय असेल, फिजिकल, आणि हे काय फिजिकलच्या नंतर फटिग्यू आहे, म्हणजे हे तुमचं नाऊन झालं आणि हे याच्याबद्दल माहिती देते, म्हणजे हे काय झालं तुमचं ऍडजेक्टिव्ह झालं, म्हणजे हे तर पी नाही येणार इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा मोमेंट्स म्हणजे काय असते, क्षण, याला वेळ म्हटलेला हा एक अब्स्ट्रॅक्ट नाऊन आलेला आहे, म्हणजे आलं तर काय येणार इथं माहिती आहे का, तुमचं 2 नंबरला वाक्य काय येणार बघा, हे येणार तुमचं क्यू आलं. आता इथं मी तुम्हाला अरेंजमेंट करून देतो, काय येणार क्यू, 2 नंबरचं काय येणार क्यू आहे बघा, मोमेंट्स विथ एन्जॉयमेंट्स हे आहे. पुढचं आहे का याच्यात अँड आहे, हे पण नाही येत, आणि मेंटल टायर्डनेस हे पण नाही, कारण की टायर्डनेस जे आहे ना हे आपलं नाऊन आहे आणि हे काय तुमचं ऍडजेक्टिव्ह. आपल्याला का आपण क्यू वर गेलो, कारण की हे जे स्क्वेअर होतं हे ऍडजेक्टिव्ह होतं आणि याच्यानंतर नाऊन यायला पाहिजे होतं, म्हणून इथं आपण काय केलं क्यू का घेतलं, कारण की हे जे होतं ना मोमेंट्स हे तुमचं नाऊन होतं, म्हणून आपण हे वाक्य घेतलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे वाक्य कसं होणार, आता बघा सुरुवात पासून 1 नंबरचं वाक्य काय, हॉबीज कॅन फिल अवर स्पेअर मोमेंट्स विथ एन्जॉयमेंट्स, म्हणजे काय की जे छंद आहेत ना ते तुमचा मोकळा वेळ जो आहे ना एक एन्जॉयमेंट न भरून काढतात, बरोबर आहे. आता बघा इथं म्हटलेलं आहे एन्जॉयमेंट्स, आता हे समथिंग काय होतं तुमचं नाऊन होतं. आता परत असं काही बघू की या एन्जॉयमेंटशी संबंधित कुठला शब्द आहे का, ठीक आहे. ते जर का असेल ना तर मग ते वाक्य आपलं 2 नंबर म्हणजे 3 नंबरला यायला पाहिजे, ठीक आहे. 2 काय घेतलं आपण क्यू घेतलं, बरोबर. आता 3 नंबरचं वाक्य काय होते माहिती आहे का, बघा इथं काय म्हटलं यांनी 3 मध्ये, एन्जॉयमेंट्स म्हणजे काय की एखादी गोष्ट एन्जॉय करणे, ठीक आहे, एन्जॉयमेंट्स करणे, आणि नंतर अँड होतं, नंतर प्लेजर म्हणजे काय आनंद, म्हणजे हे एन्जॉयमेंट्स आणि प्लेजर जे आहे ना कशाने कनेक्ट केलं आहे अँड ना, म्हणजे इथं 3rd नंबरचं वाक्य काय होणार माहिती आहे का तुमचं, हे आर वालं वाक्य होणार आहे, नंतर आहे 4 आणि नंतर 5. आता काय होतं पूर्ण वाचा, 4 नंबरचं आर वाला वाक्य काय, मोमेंट्स विथ एन्जॉयमेंट्स अँड प्लेजर, इथपर्यंत वाक्य आपलं बरोबर आलं. आणि दे आल्सो रिलीव्ह, ते सुद्धा कशावर संबंधित आहे किंवा ते पण कशावर संबंधित आहे माहित आहे का. आता कुठले वाक्य राहिले आपले माहित आहे का, आपलं क्यू झालं, आपलं आर झालं, ठीक आहे. आता काय तुमचं माहित आहे का, पी राहिलेला आहे आणि मेंटल टायर्डनेस हे राहिलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठलं येऊ शकते बरं, आता 4 नंबरचं बघा बरं, 4 नंबरचं काय येऊ शकते, अँड प्लेजर दे आल्सो रिलीव्ह मेंटल टायर्डनेस, ते कशावरती अवलंबून असते तर मानसिक जे तुमचा थकवा असते ना त्याच्यावरती. म्हणजे 4 नंबरचा काय येणार तुमचं इथं यस वाला, आणि उरलेलं तुमचं वाक्य काय माहित आहे का, तुमचं इथं पी येणार आहे, ठीक आहे. म्हणजे हे वाक्य कसं होणार बघा, पी वाला काय येणार, फिजिकल फटिग्यू अँड, आणि लास्ट वाला वाक्य डू नॉट हँडल अवर रेग्युलर वर्क. आता बघा मित्रांनो हे सिक्वेन्स कसा बनला, पहिलं वाक्य काय होतं, हॉबीज कॅन फिल अवर स्पेअर मोमेंट्स, म्हणजे मोमेंट्स विथ एन्जॉयमेंट्स, जो तुमचा छंद आहे ना तो काय करतो, तुमचा मोकळा वेळ जो आहे ना तो भरून काढतो, कशाने, आनंदाने. एन्जॉयमेंट्स अँड प्लेजर दे आल्सो रिलीव्ह, ते सुद्धा कशावर अवलंबून आहे माहित आहे का, तर ते अवलंबून आहे यस वाला मेंटल टायर्डनेस, म्हणजे काय की तुम्ही त्यापासून जे आहे ना म्हणजे मानसिक थकवा तुम्हाला जाणवत नाही. आणखी काय होते, अँड डू नॉट हँडल अवर रेग्युलर वर्क, आणि जर का तुम्ही म्हणजे छंद जर का जोपासला ना तर तुमचं रेग्युलर जे वर्क आहे ना ते दबत नाही, म्हणजे ते तुम्ही छंद जोपासून पण जे आहे ना तुम्ही ते रेग्युलर वर्क करू शकता. अशा प्रकारे याचा जो आहे ना अर्थ होतो. म्हणजे आपला सिक्वेन्स काय होणार माहित आहे का, QRSP हे तुमचं जे आहे ना आन्सर असायला पाहिजे. अशा प्रकारे जे आहे ना तुम्ही हे जे प्रश्न आहेत हे सहज सोडवू शकता. याच्यामध्ये जो मी तुम्हाला लॉजिक सांगितला तो बघा परत एकदा सांगतो. अशा प्रकारचे एक्झाम मध्ये प्रश्न जर का आले तर सगळ्यात पहिले तुमचं काम काय असते, त्या सगळ्यांना वाचून घेणं समजून घेणं काय, ठीक आहे. तुमचं ग्रामर थोडं जरी व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला पहिलं वाक्य इथं दिलेलं आहे, जर का नसेल तर नाउन वाला वाक्य पहिलं येईल, प्रोनाउन वाला वाक्य दुसरं येणार, ठीक आहे. ए एन वाला काय म्हटलं, ए एन वाला वाक्य आधी यायला पाहिजे, द वाला नंतर यायला पाहिजे. बाकीच्या कंजंक्शन नुसार जे आहे ना आपल्याला रिलेट करता येते. हे 4 वाक्य हे केलं आपण ना, फक्त 2 हे केलं, बाकीच्या 4थ्या आणि 5व्याच्या मध्ये थोडं लॉजिकली जे आहे ना आपण आन्सर काढू शकतो.
तर निश्चितच मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्या खूप जास्त फायद्याचा आणि कामाचा असेल. जे मुलं ऑनलाईन क्लास आहेत त्यांना मी आणखी काही अभ्यासासाठी ग्रुपवरती प्रश्न जे आहेत ते देणार आहे, ते तुम्ही सोडवा. काही अडचण असली तर मला जे आहे ना कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय काय अडचण येत आहे तुम्हाला. आणखी जर अशा प्रकारचे व्हिडिओ लागत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून